नमस्कार. 2024 हे वर्ष संपलं आहे आणि 2025मध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलेलं आहे. तर हे वर्षातील आपलं राशी भविष्य आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. तर त्याचबरोबर अशा काही राशी आहेत, 3 राशी. या राशींना श्रीमंतीचा योग आहे आणि भरपूर असे त्यांना सुखाचे योग आहेत, नोकरीत यश आहेत. याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, बुध आणि शुक्र ही एकत्र येऊन लाभदृष्टी योग निर्माण केला आहे. बघा, बुध आणि शुक्र एकत्र येऊन लाभदृष्टी योग निर्माण केला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध शुक्र हे लाभ अत्यंत शुभ मानले जातात. तर यामुळे काय होतं बघा, या ज्या 3 राशी आहेत, या 3 राशींच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये धनाची, प्रेमाची आणि सुखाची वाढ होते आणि याची कुठलीही कमतरता राहत नाही. बघा, त्यांच्या जीवनामध्ये धनाचे योग असतात. त्याचबरोबर काही त्यांचे प्रेमाविषयी काही समस्या असतात, अडचणी असतात. त्यासुद्धा अडचणी दूर होऊन त्यांसाठी त्या प्रेमासाठी चांगले योग तयार होतात आणि सुख तर त्यांच्या पायाशी लोळण घेत असतं. तर या 3 राशींना अपार असं धनलाभ किंवा खूप चांगले असे योग आहेत. तर या कोणत्या राशी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर हा जो योग सुरू झाला आहे, बुध आणि शुक्रामुळे जो योग सुरू झाला आहे, त्यामुळे काही राशींना फायदा होतो तर काही राशींना त्याचं थोडंफार नुकसानही होत असतं. पण या 3 राशी आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये, ह्या 3 राशी आहेत, त्या राशींना जो फायदा होणार आहे त्या राशींना होणार आहे. आणि या राशींच्या नशिबामध्ये राशींच्या लोक आहेत, त्या राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये धनाची कमी राहणार नाही आणि प्रेमाची, प्रेमासाठी तुम्ही आजपर्यंत वाट पाहत होता, त्या क्षणाची तुम्ही आजपर्यंत वाट पाहत होता, तो क्षण आज आलेला आहे. आणि धनाविषयक पण बऱ्याचशा समस्या तुम्ही सामोरे गेला असाल, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या धनाबाबतच्या आहेत. कुठे पैसा अडकलेला असतो किंवा धनाविषयी बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर ते सगळे प्रॉब्लेम्स आता सॉल्व्ह होणार आहेत, कारण की ती योग्य वेळ आलेली, तो योग बनून आलेला आहे आणि सुखाचे दिवस येणार आहेत. तर याविषयी अधिक आपण जाणून घेऊयात. कोणत्या 3 लकी राशी आहेत, या कोणत्या राशी आहेत, कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे, सोन्याचे दिवस या राशींना येणार आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत बनून राहा. ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि शुक्र हे अत्यंत शुभ ग्रह मानले जातात. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धी, व्यवसाय आणि धनाचे कारक मानले जातात. बघा, बुध हा बुद्धीचा कारक आहे, त्यामुळे त्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी बुध ग्रहापासून अतिशय शुभ लाभ होतात. त्याचबरोबर शुक्र हे सौंदर्य, प्रेम आणि कला याचे कारक मानले जातात. तर शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह एकत्र आल्यामुळे जो योग तयार होतोय, त्यामुळे अगदी सौंदर्य, कला यामध्ये तुम्हाला यश आणि त्याचबरोबर प्रेम या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. बुध आणि शुक्र यांचा जो योग आहे, तो योग ह्या ग्रहांचा योग संयोग युती व्यक्तींच्या जीवनामध्ये आनंद आणि यश आणत असतो. तर हा योग कोणत्या राशींमध्ये आहे? हा योग 3 राशींमध्ये आहे. तर त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. त्या कोणत्या लकी राशी आहेत, त्या राशींच्या नशिबामध्ये सोन्याचे दिवस आलेले आहेत, सुख त्यांच्या पायाशी लोळण घेणार आहे. तर अशा लकी राशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिली रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांसाठी या ग्रहाचा, बुध आणि शुक्र ग्रहाचा काय फायदा होणार आहे पहा. तर मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि शुक्र ग्रह त्याचा मित्र आहे. तर मिथुन राशीचा स्वामी बुध आणि शुक्र ग्रह मित्र आहे. ह्याच्यामुळे या योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचे योग आहेत. त्याचबरोबर व्यवसायामध्ये बघा, व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन स्रोत किंवा व्यवसायामध्ये नफा होणार आहे. त्याचबरोबर जे कला, लिखाण आणि मीडिया या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांना
खूप चांगल्या संधी आहेत आणि त्यांना यश प्राप्त होणार आहे. बरेच दिवसापासून तुम्ही या गोष्टीची वाट पाहत असाल. बरेच दिवसापासून तुम्ही खूप काम करताय, कष्ट करताय, व्यवसाय करताय, पण तुम्हाला यश म्हणावं असं यश मिळत नव्हतं किंवा तुमची काही अगदी स्वप्न अपूर्ण राहिली होती. पण आत्ता तुमचा योग आलेला आहे. आत्ता तुम्हाला यश मिळणार आहे आणि तुम्हाला व्यवसायामध्ये सुद्धा नवीन स्रोत तयार होणार आहेत आणि नफा तर होणारच आहे. त्याचबरोबर ज्या गोष्टींची तुम्ही आत्तापर्यंत वाट पाहत होता त्या गोष्टी तुम्हाला भेटणार आणि त्यातून तुम्हाला यश मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या लव लाईफमध्ये बघा, लव लाईफमध्ये तुम्हाला गोडवा दिसून येणार आहे व तुमच्या लव लाईफमध्ये सुद्धा बरेच काही तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येणार आहे. आणि ज्यांचे विवाह अजून अडकले आहेत, विवाह रखडले आहेत, त्यांना विवाहाचे योग जुळून येणार आहेत. यावर्षी तुमचं शुभमंगल सावधानची जे वाट पाहतात त्यांची सनई तुतारी वाजणार आहे. योग जुळून आलेले आहेत. त्याचबरोबर बघा, ज्यांचे आरोग्यविषयक काय प्रश्न आहेत किंवा आरोग्याच्या काही समस्या आहेत, हेल्थ इश्यू आहेत, त्यांना त्यांच्या तब्येतीमध्ये आरोग्यामध्ये सुधारणा निश्चित होणार आहेत. तर आपण पहिली रास पाहिली मिथुन रास आणि या मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2025 कसं होतं किंवा कसं असणार आहे याविषयी आपण जाणून घेतला आहे. प्रेमामध्ये तुम्हाला यश आहे, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये आणि सगळ्याच गोष्टीमध्ये यश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे विवाहाची वाट पाहतात त्यांची सनई तुतारे वाजणार आहेत. तर ही झालं मिथुन राशीसाठी माहिती होती. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर दुसरी रास कोणती आहे ती आपण पुढे पाहूया. मिथुन राशीच्या लोकांसाठी आपण पाहिलं. आता पुढची रास कुठली पाहूया. तुमची तर रास नाही ना, चला पाहूयात. दुसरी रास म्हणजे कन्या राशी. कन्या राशींच्या जातकांसाठी हा जो बुध आणि शुक्राचा योग आहे, हा योग त्यांच्यासाठी कसा ठरणार आहे, कितपत त्यांना यश मिळणार आहे किंवा त्यांना भाग्याचा ठरणार आहे का, ते आपण जाणून घेऊया. त्यामुळे कन्या राशीच्या जातकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. तर बघा, कन्या राशींच्या लोकांसाठी अशी माहिती आहे. कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय फायद्याचा ठरणार आहे. या काळामध्ये तुमचे काही अडकलेली कामे आहेत ती तर कामे होणार आहेत, मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर करिअरमध्ये तुम्ही जे कुठलंही करिअर करताय, त्या करिअरमध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. त्याचबरोबर बघा, जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, जे स्पर्धा परीक्षा करतायत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यांना नक्कीच आता या योग जो आहे, बुध आणि शुक्राचा योग आहे, यामध्ये त्यांना नक्कीच यशप्राप्ती होणार आहे. UPSC आणि MPSC जे देऊ इच्छित आहेत किंवा स्पर्धा परीक्षांसाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांना नक्कीच यश मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये जर काही अडीअडचणी आतापर्यंत चालले होते, तुमचे काही वादविवाद होते, ते वादविवादसुद्धा मिटणार आहेत आणि तुमच्या कुटुंबामध्ये एक नवीन आनंदी वातावरण सुरू होणार आहे आणि कुटुंबामध्ये तुमच्या सुख शांती नांदणार आहे. जे व्यवसाय करतात, व्यापार करतात, त्यांना त्यांची आर्थिक वृद्धी होणार आहे आणि त्यांना नफासुद्धा होणार आहे. त्याचबरोबर जे लव लाईफमध्ये आहेत, लव पार्टनर करून त्यांना सहकार्य मिळणार आहे. काही आनंदाच्या गोष्टी घडणार आहेत आणि तुमचं लव लाईफ अगदी छानपणे चालणार आहे आणि लवकरच तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहेत. तर ही माहिती होती कन्या राशींच्या जातकांसाठी. तर आपण 2 राशी पाहिल्या, मिथुन रास आणि कन्या रास, ह्या 2 राशींची माहिती पाहिली. आता तिसरी रास कोणती आहे ते पाहूया. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आता फक्त एक रास राहिली आहे, तर या राशीमध्ये तरी तुमची रास आहे का ते पाहूयात. तिसरी रास आहे मीन रास. तर मीन राशीच्या जातकांसाठी या बुध आणि शुक्राचा जो योग आहे, हा संयोग, याचा काय फायदा होणार आहे ते पाहूयात. तर मीन राशींच्या लोकांसाठी अचानक धन लाभाचे योग आहेत. तर मीन राशींच्या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर बघा, जे कला, संगीत, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काही संबंधित जे काही काम करतात त्यामध्ये जे आहेत त्यांना खूपच चांगला फायदा होणार आहे. हा काळ त्यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. त्याचबरोबर
जे विवाह आत्तापर्यंत तुमचे विवाह रखडले होते किंवा विवाहाचे योग जुळून येत नव्हते, तर आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमचे विवाहाचे योग सुरू होणार आहेत आणि विवाह तुमचा यावर्षी होणार आहे. तर विवाहाचे योग जुळून येणार आहेत. जे बऱ्याच दिवसापासून तुम्ही प्रयत्न करताय पण विवाह तुमचे जुळत नव्हते कारण तुम्हाला योगच नव्हता. पण आत्ता मीन राशींच्या लोकांसाठी जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे योग आहेत. आणि जे विदेश बघा परदेशात जायचे काहींचे मार्ग चालू आहेत, तर त्यांनासुद्धा त्या विदेश यात्रेमध्ये सफलता नक्कीच आहे. आणि आर्थिक स्थितीसुद्धा तुमची चांगली राहणार आहे. मीन राशींच्या लोकांची आर्थिक स्थितीसुद्धा चांगली राहणार आहे. आणि जे नोकरीमध्ये आहेत बघा, जे नोकरीमध्ये आहेत, सर्व्हिसवाले आहेत, त्यांना प्रमोशनचे चान्सेस आहेत. तुमचे नोकरीमध्ये प्रमोशन बढती होणार आहे. आणि जे नोकरीसाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. कारण की नोकरीमध्ये तुम्हाला नोकरी लागण्याचे योग आहेत. त्यामुळे जे नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी नक्की या काळामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करा. नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 राशींची माहिती पाहिली. बुध आणि शुक्राचा जो योग आहे त्याचा संयोगाचा काय फायदा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहिलं आहे. मिथुन राशी, कन्या राशी आणि मीन राशी या 3 राशींच्या लोकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. आशा करते की ही माहिती तुम्हाला समजली असेल. जर ही माहिती समजली नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओ पाहूनसुद्धा अजून काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे या राशींचे लोक आहेत त्यांच्या पण ही माहिती पोहोचेल, त्यांनासुद्धा आनंदाची बातमी मिळेल. जसं तुम्ही हा व्हिडिओ पाहून आनंदी झाला असेल, तुमच्यासाठी चांगले योग आहेत, तसे ते सुद्धा आनंदी होतील. तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि आजच्या व्हिडिओमधील हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या नवीन एका माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा जेणेकरून पुढे येणारी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. तर तुमची रजा घेते, हा व्हिडिओ इथेच थांबवते.